स्वरस्वामिनी आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. अष्टपैलू सुरांचा 7 दशकांचा प्रवास इथेच थांबलेला आहे. आशाताईंच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सकाळी 11 ते दुपारी पर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव लोअर परेलमधील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्कच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. उद्या सकाळी आशाताईंचं पार्थिव 10:30 ते 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी या लोअर परेललाच या कासा इमारतीतच पण व्यवस्था केलेली आहे. सर्व आशाताईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना विनंती हात जोडून ही आहे की 10:30 ते 2 या काळामध्ये या ठिकाणी अंत्यदर्शनाला जी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आलं तर सोयीचं होईल. 4 वाजता आपली शिवाजी पार्कची भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी अंतिम कार्य आशाताईंच्या पार्थिवाच्या संदर्भातलं होणार आहे. आणि आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सीमा, आज आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एक संगीत क्षेत्रातला तारा निखळला अशीच भावना आज प्रत्येक जण व्यक्त करतोय. सगळ्या चाहत्याने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. काय सांगशील? नक्कीच काल जवळपास 12:30च्या दरम्यान आशाताई यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली आणि आशाताईंवरती प्रेम करणाऱ्या लाखो हजारो चाहत्यांवरती खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला. बॉलिवूडमध्ये, संगीत क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक स्तरावरून आशाताईंसंदर्भात एक प्रेम व्यक्त होऊ लागलं. सोबतच एक शोक व्यक्त जो आहे तो केला जातोय. कालपासूनच खरं तर त्यांच्या राहत्या घरी म्हणजे कासा इमारतीमध्ये त्यांचं पार्थिव संध्याकाळी आणण्यात आलं आणि तेव्हापासून बॉलिवूड क्षेत्रातील जे दिग्गज कलाकार आहेत, संगीत क्षेत्रातील जे लोक आत्तापर्यंत आशाताईंसोबत काम करत होते, त्यांना या ठिकाणी कुटुंबियांची येऊन त्यांनी भेट घेतली. सोबतच राजकीय नेत्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला गर्दी काल संध्याकाळी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी कासा इमारतीमध्ये आशाताई यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. आज सकाळी 10:30 वाजल्यापासून कासा इमारतीमध्ये अंत्यदर्शनासाठी आशाताईंचं पार्थिव ठेवलं जाणार आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला, आशाताईंवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याला त्यांचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठीची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे. काही वेळामध्येच या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला चाहत्यांची, लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. आता काही वेळा म्हणजे 10:30 वाजल्यापासूनच नागरिकांना, चाहत्यांना आतमध्ये सोडलं जाईल आणि प्रत्येकाला आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन जे आहे ते घेता येईल. सकाळी 10:30 ते 2 पर्यंत आशाताईंचं पार्थिव त्यांच्या कासा इमारतीमध्ये त्यांच्या राहत्या घरी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर 2 वाजता दादरपर्यंत अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता दादर इथल्या स्मशानभूमीमध्ये आशाताई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केलं जाईल. खरं तर त्या ठिकाणी गर्दी करू नये अशी विनंती, असं आवाहन सध्या कुटुंबियांकडनं केलं जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कासा इमारतीमध्ये येऊनच पार्थिवाचं दर्शन घ्यावं असं जे आव्हान जे आहे सध्या केलं जातं. आता थोड्याच वेळामध्ये लोकांची गर्दी, चाहत्यांची गर्दी खरं तर आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळेल. खरं तर आपण जर पाहिलं तर काल राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आशाताईंसोबतच्या ज्या त्यांच्या आठवणी आहेत त्या आठवणींना
उजाळा दिला. आशाताई यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रामध्ये किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, जी कधीही न भरून निघणारी आहे. अशा अनेक आठवणी सांगत आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच पुढे देखील आशाताई आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपल्यामध्ये जिवंत राहतील अशी हो. प्रतिक्रिया सगळ्यांनीच व्यक्त केलेली होती. नक्कीच सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.